मारत राव, या की इकडे. बर 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 बर, आलो आलो आलो. कशी काय निघते हळद? हळद पाहावं आता तुम्ही कशी निघते ते. यावर्षी थोडं वेगळं केलेलं आहे नियोजन आपण. काय केलं नेमकं? गेल्या वर्षीच जमीन ही गेल्या वर्षीच हे. चांगली निघाली ना. अशी निघाली बुवा आता ही. नेमकं काय सोडलं याला आता? यावर्षी बायोफॅक्ट कंपनीचे खत सुमका ड्यू बेसल डोस पासून सुरुवात केलेली आहे. हा, त्याच्यामुळे यावर्षी जरा गेल्या वर्षीपेक्षा चांगली वाटायली. या वर्षी का? हो. पुन्हा जमिनीची भुसभुसता काढणारी लोक पण म्हणायत बुवा कडक वाटाणं जमीन. तुमची कशी निघली? आमची काही एवढी विशेष नाही निघालेली, बर 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 कमी आहे याच्यापेक्षा. बर बर. आमची तर आम्हाला गेल्या वर्षीपेक्षा बरी वाटायली. साधारण किती होईल आता? साधारण 60 क्विंटल होईल 2 एकरात. 2 एकरामध्ये? हो मग भरपूर व्हायली ना. हो हो हो. मागच्या वेळेस 45 झाली. 45 झाली मागच्या हो. वेळेस. यावेळेस 60 समजा, म्हणजे वाढून व्हावं लागले. वाढून व्हायला लागली. तर आतापर्यंत तुम्ही याचं नियोजन कसं केलं? कोणते आम्ही औषधं सोडले? आता पहिले 4 फुटाची बेड पाडली, तर त्या पहिल्या बेसल डोस पासून जेव्हा रासायनिक खतासोबत सुमका ड्यू अशी बेसल डोसामध्ये टाकण्याची सुरुवात केली. आणि नंतर मग ड्रिचिंग मध्ये बी बेलम एस बेलम 2 अशी ड्रिचिंगची ही केली. बरं, आता याला हे बुरशी करिता या बुरशी करता आम्ही इन्व्हेक्टर हे बायोफॅक्टर कंपनीचे दिल्यामुळं त्याला पांढरेपण आहे का यावर्षी. या खताचा वापर केल्यामुळं माऊली हे पहा चकाकी कांडीची वाढ कशी अशी भरभरून हे पहा. बायोफॅक्टचे जे खताचा वापर केला आपण आणि ड्रिचिंग बी केली तर असे पाय कसे आहेत. चांगले आहे ना. हो, कांडीची वाढ पण. हो ना. बरं, पुढच्या वर्षी करता आम्हाला सांगा याचं नियोजन कसं कसं पुढच्या करायचं, काय वर्षी करायचं. तुम्ही पुढच्या वर्षी बेडगीड पाडून ठेवा, आपण दोघं सोबतच करू मग इथे जवळ जवळ. चालेल चालेल. हो बरं, आता येऊ का? लाईट येते आता, हो हो औषध सोडायचंय. चालेल.